लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देवळाली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांच्या प्रचारार्थ आज खासदार राजभाऊ वाजे हे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे। राजभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत योगेश घोलप यांच्या प्रचारार्थ आज एक छोटीखानी सभा संपन्न झाली आहे। या सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला। देवळाली मतदारसंघाच्या विकासाची दिशा अजून पुढे नेण्यासाठी एकदा संधी द्या असं भावनिक आवाहन या सभेच्या माध्यमातून योगेश घोलप यांनी मतदारांना केलेलं आहे। बदल हवा असा एक देवळाली मतदारसंघामध्ये व्हायला सांगा आणि जनतेने तो बदल देखील करून दाखवा। 30 वर्ष आपण संधी दिली होती, त्याचा आनंद होता पराभवापेक्षा, आणि तो पराभव आपण स्वीकार केला। पण 19/2024 जी परिस्थिती आपण केशवदासाने पण सांगितली, वैयक्तिक त्रास म्हणजे नगरसेवक योगेश घोलपचा मित्र आहे किंवा सगळे मलिदा गँगचे काम केले। आज प्रचाराला पण बघताय की ती मलिदा गँगच प्रचार करते। त्या दिवशी वडनेरला कार्यक्रम झाला, त्या वडनेरला 500 रुपये देऊन माणसं गोळा करायची वेळ आली, 700, आणि तो भाव आता वाढत जाईल, पण लोक यायला तयार नाही। कुठल्याही परिस्थितीत जो त्रास प्रत्येकाला झाला त्याचा वाचपाव करण्यासाठी या मतदारसंघात सगळी जनता आपल्या माध्यमातून पेटून उठली। जास्त आपल्या वडनेरमध्ये तरी जास्त काही मला सांगायची गरज नाही, कारण लहानचं मोठं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर झालेलो। पण येत्या 20 तारखेला आपले मतदार रूपी आशीर्वाद मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देतील अशी नक्कीच मला विश्वास आहे। आणि तुम्ही जो विश्वास टाकाल त्याला कधी तडा जाऊ देणार नाही। 500 कोटीचे निधी आणला, भविष्यामध्ये मी आपल्याला शब्द देतो की 2024 ची निवडणूक होईल, त्याच्या पुढच्या निवडणुकीला मी आपल्या प्रत्येक गावामध्ये एकही काम शिल्लक ठेवणार नाही असा आपल्याला शब्द देतो। घोलप कुटुंबियांचा असलेला राजकीय वारसा, योगेश घोलप यांचे मतदारसंघासाठी असलेले योगदान याची स्तुती करत खासदार राजभाऊ वाजे यांनी योगेश घोलप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं। ज्या पद्धतीने माझ्यासारखा नौका उमेदवार जेव्हा लोकसभेसाठी अचानकपणे आपल्या समोर आला आणि सर्वच मागचा विषय सोडून आदरणीय केशव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल, या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने उमेदवारी उचलून धरली, आपल्या सर्वांपर्यंत मला पोहोचवली आणि आपण सर्वांनीच मला लोकसभेपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल आपले खरं व्यक्त केले पाहिजे। स्थानिक उमेदवार असताना देखील आपण या मतदारसंघातून मला जवळपास 27,000 मतांचं एक मताधिक्य दिलं आणि त्याचप्रमाणे आपण योगेश बापूंना सुद्धा हे मताधिक्य द्यावं, त्यापेक्षा जास्त द्यावं, कारण योगेश बापू नाना असतील, नाना बापूंना ओळखता, जास्त ओळखता, माझ्यापेक्षा जास्त ओळखता, परंतु 5 वर्ष आमदार असताना मी आणि बापू मी पण तेव्हाच आमदार होतो 14 ते 15 मी सिन्नर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतो आणि बापू देवळालीचं करत होते। मी आपल्याला एक सांगू इच्छितो की विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस मी आणि योगेश बापू एका बाकावर बसायचो आणि आम्ही एका बाकावर बसताना वेगवेगळे प्रश्न जे असतील ते बरोबरीने मांडायचो। जी बापूची तळमळ होती, त्या कमी वय असताना देखील जी माहिती किंवा जी शिकायची ताकद होती, जी माहिती घ्यायची इच्छा होती आणि जी सर्वसामान्य लोकांच्या प्रति तळमळ होती ती मी स्वतः अनुभवलेली आहे। एक लाईनचा प्रश्न असो त्याच्या इतका, तर मी जर कोणी नाराज झाला असेल तर मी बापूच्या वतीने आपली माफी मागतो, परंतु यावेळेस कोणत्याही परिस्थितीत आपण बापूसारख्या तरुण उमेदवाराला द्यावं ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी आलो। माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या 7 धरणांच्या बांधकामाचा आणि गाव तिथे मंदिर संकल्पनेच्या अंमलबजावणीचा उल्लेख करत
मतदारसंघाच्या विकासासाठी योगेश घोलप यांची गरज असल्याच्या भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे। आज योगेश घोलप यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव या ठिकाणी प्रचाराला प्रारंभ झाला। त्यानंतर दाडेगाव, पाथर्डी, पिंपळगाव, खांब आणि वडनेर या गावामध्ये जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि वडनेर गेट परिसरातून रॅली काढत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, देवळाली।